मित्रांनो हेडलॉक सिस्टमचा हा फायदा मित्रांनो बघा असते तिकडपर्यंत सगळं. मित्रांनो काल अवकाळी पावसामुळे आपल्या फार्मरचं थोडंफार नुकसान झालं होतं, म्हणजे नेट वगैरे आणि थोड्याफार सिमेंटच्या टीने आपण ज्या साईडून कव्हर केल्या होत्या ते तुटल्या होत्या मित्रांनो, आणि नेट वगैरे फाटली होती. तर मित्रांनो आता त्यावरती आपण थोडंसं जुगाड म्हणून काहीतरी सध्या केलेलं आहे. तर मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो आणि थोडंसं मित्रांनो आज बघून घेऊ फार्मवर कसं काय चालू आहे. तर मित्रांनो तिकडल्या बाजूला जे आपली नेट लावून होती मित्रांनो ते बघू शकता तिथे. आता हा जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तिकडल्या बाजूने मित्रांनो पूर्ण अशी नेट लावून होती, तर ते मित्रांनो पूर्ण तिथून सगळी फाटली होती. तर आता आपण ते पूर्ण तिकडल्या बाजूची काढलेली आहे टोटल, आणि मित्रांनो तिकडल्या बाजूला आता आपण नेट लावणार ना, कारण सकाळची ऊन येते मित्रांनो तिकडून, तर काही प्रॉब्लेम नाही. इकडल्या बाजून मित्रांनो दुपारची ऊन येते म्हणून इकडल्या बाजून आता हे इकडली सुद्धा नेट आपण पूर्ण हे टोटल काढून पूर्ण मित्रांनो पद्धतशीर चांगली लावायची. आता सगळे सपोर्ट वगैरे मित्रांनो आता लावणार आहे मित्रांनो, अशी फाटली नाही पाहिजे म्हणून पुन्हा हवा आली तर. आणि इकडल्या बाजूने मित्रांनो आता असंच ठेवणार आहे आपण. तर असं करू मित्रांनो. आता मित्रांनो गाय सध्या चारा खात आहे, दूध वगैरे काढून झालेलं आहे फार्मवरचं, आणि दूध पण घरी गेलेलं आहे डेअरीवरती. डेअरी पण आपलीच आहे मित्रांनो, तर डेअरीवर मित्रांनो दूध गेलेलं आहे आपलं. तर सध्या आता मित्रांनो गायांचा चारा वगैरे खाऊन झालेला आहे, आणि बाकी जे खात आहे मित्रांनो ते खात आहे. चारा टाकून झालेला आहे, आणि पाणी वगैरे पाजायचं मित्रांनो काही काम नाही, कारण सगळं आपलं ते ॲटोमॅटिक वॉलवरच आहे. तर त्यांना जेव्हा लागतं तेव्हा खाते. तर मित्रांनो हेडलॉक सिस्टमचा हा फायदा आहे मित्रांनो बघा तुम्ही. आपल्या दावे वगैरे कोणाला आहे नाही, हेडलॉक आता ओपन करून नाही ज्यांना लागते, कारण हा सगळं आता इथचं सगळं खतम झालं, तसंच ते तिकडलंपर्यंत सगळं खतम करत जाते मित्रांनो. आता हे जे गाय आहे मित्रांनो इथचं खाते, इथचं नाही आवडलं तर समोर जाते. तर असं करत करत मित्रांनो सगळं खतम करून टाकते मित्रांनो एका तासामध्ये आता. तर अशा प्रकारे आपल्या फार्मवरचं आता काम चालू आहे मित्रांनो. हेडलॉक सिस्टमचा खूप फायदा होते. जर चांगलं आणि काम करायचा त्रास येत असेल डेअरी फार्मिंगमध्ये, आणि जर मित्रांनो पद्धतशीर, तर हेडलॉक सिस्टमचं खूप चांगलं काम आहे मित्रांनो. गव्हाण पण चांगली पाहिजे, आणि थोडंफार फ्लोरिंग वगैरे जर चांगलं राहिलं तर काम करायला मित्रांनो तेवढा त्रास होत नाही, आणि काम पण फास्ट होते. आता बघा मित्रांनो हेडलॉक सिस्टम नसतं तर मित्रांनो आता सगळ्या गाया बांधून असत्या. आता पाणी पाजायचं असतं त्यांना, तर मित्रांनो त्यांना सोडून तिकडे पाणी पाजायला न्यायला पुन्हा यावं लागलं असतं. आता फार्मवर यायचं मित्रांनो काम नाही. आता समजा दूध काढल्यानंतर मित्रांनो चारा सगळ्यात आधी आपण चारा टाकतो आल्यानंतर, त्याच्यानंतर दूध टाकायला चालू होते. हेडलॉक सिस्टम मित्रांनो हे लॉक असते जेव्हा दूध काढतो तेव्हा आपण. तर आता बघू शकता समजा असं हेडलॉक सिस्टम आता आपलं बंद आहे. तर मित्रांनो आता ह्या गाया सगळ्या लॉक होऊन जाईल. आता बघा ही गाय मित्रांनो आता लॉक झाली. आता तिला निघताना बघा असं. तर मित्रांनो असं लॉक होऊन राहते सगळ्या गाया जेव्हा आपण दूध काढायला होतो तेव्हा. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, मी आता हे खोलून देतो असं, कारण गायांना इकडे तिकडे पाणी प्यायला वगैरे जाऊ द्यायचं असते म्हणून. तर मित्रांनो गायाची हेल्थ वगैरे मित्रांनो कशी वाटत आहे मित्रांनो आता तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता गायांमध्ये खूप सुधार झालेला आहे ह्या शेडमुळे मित्रांनो. गाया मित्रांनो मरता वाचल्या असं समजा मित्रांनो, खूप वीक झाल्या होत्या सगळ्या गाया. तर आता सगळं काही मित्रांनो चांगला मित्रांनो. ह्या फार्मवर आल्यापासून मित्रांनो एक काही गायला इंजेक्शन लावलेलं नाही मी, काही प्रॉब्लेमच नाही झाला. थोडंफार नॉर्मल टेम्परेचर वगैरे आलं तर ठीक, पण बाकी दुसरा कधीच प्रॉब्लेम आलेला नाही. तर फक्त हायटेकचे इंजेक्शन लावले होते मित्रांनो, गोचीड आल्या होत्या फार्मवर. तर कारण तिकडल्या फार्मवर तर मित्रांनो खूप गोचीड होत्या गायांच्या अंगावर, तर तेव्हा आपण आणल्यानंतर सगळ्यांना लावलेलं आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा.